नमस्कार मित्रांनो, नोकरीच्या कालावधीत आपणाला जे काही आपले मित्र भेटतात, सहकारी भेटतात, स्टाफ मेंबर भेटतात, ते फुलबागेतील संमिश्र फुलांच्या सुगंधासारखे असतात. संमिश्र फुलांच्या सुगंधातील काही सुगंध अगदीच चांगले म्हणून वेगळे करता येत नाहीत आपलं. तसेच या मित्रांच्या स्वभाव धर्माच्या बाबतीत आपणाला काहीही समजत नाही, त्यांना वेगळे करता येत नाही. नोकरीत पद, अधिकार, ज्येष्ठ, कनिष्ठ हे भेदभाव आणि प्रत्येकाच्या वागणुकीनुसार ठरतात असतात. एखाद्या यादीत 1 नंबरवर मुख्याध्यापक असतात, प्राचार्य असतात आणि शेवटच्या नंबरवर नुकताच लागलेला एखादा शिपाई सुद्धा असू शकतो. पण तो उशिरा येऊन सुद्धा एका आपल्यासारख्या स्टाफ मेंबरचं मन जिंकून घेतो. माझ्या बाबतीत सुद्धा हेच व्हायचं. ज्येष्ठ पदावर पोहोचलेल्या शालेय मित्राशी माझं जोडायचं नाहीये, पण नोकरीनिमित्त एकत्र आलेल्या कनिष्ठ शिपायाशी मात्र त्याच्या स्वभावधर्मामुळं खूप जमायचं. आणि मग अशाच एका मित्रांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी केलेल्या भाषणाचा एक व्हिडिओ मी तयार केला आहे, तो आपण पाहावा म्हणून तुमच्यासाठी पाठवत आहे. तो तुम्ही पाहावा, ऐकावा एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. आज आपण इथं संजयच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमानिमित्त एकत्र जमलेलो आहोत. व्यासपीठाला एक सुंदर अध्यक्षपद लाभलेलं आहे. वर्षालीताईंना प्रथमतः मी अभिवादन करतो. त्याच पद्धतीनं मागं जे तुम्ही फोटो पाहतात त्या सगळ्या फोटोतल्या महान व्यक्तींना विनम्र अभिवादन करतो. ज्या आपल्या ह्या संस्थेची जी नीव, जी पायाभरणी ज्यांनी केली, ते त्यांच्यावर जे कोण साथीदार असतील, बाणा चिटणीस आणि त्यांच्यावर त्यांना अभिवादन करतो. आणि या लावलेल्या झाडाचं रोपटं फुलवलं, जे रेंट्रीसारखं फुलवलं, याची शाळा त्याच्या सावलीत बसू शकते, ते आमचे अरविंद तात्या सर्वेसर्वा आणि ललितभाई यांनाही मी अभिवादन करतो. आणि हे थोडंसं बोलण्यास सुरुवात करतो की मला एक प्रथमतः जे वाक्य आठवतं ना, कुठेही गेलं तरी, की ते जैन मुनी झरथुष्ट्रांचं आहे. ते काठवडे सरांच्याकडनं मला ते ऐकायला मिळालं. त्याची वृद्धी पुन्हा मोका सरांच्यापासून झाली की जो भूतकाळ विसरतो ना, त्याला भविष्यकाळ कधी माफ करत नाही. पाऊस कधीचा पडतो, झाडांची ओली पाने, हलकेच जाग मजे येते आठवांच्या मंद स्वराने. काही दिवस इथं काढले असतील ना, त्याच्या आठवणी आहेत, त्या इथे येत आहेत. की मी पाहतो आता की संजय एका प्रवासातून आता मुक्त होतोय, पण ज्यावेळी त्याला आईनं जन्म दिला तो आणि पुढचा जो एक टप्पा आहे तो काय आपल्याला माहीत पडू शकत नाही. जन्म आणि मृत्यू, माता आणि माती, 2 शब्द आहेत, वेलांटी एकच आहे. जिथं जन्म सुरू होतो आणि वेलांटी संपते तिथं मृत्यू. आई जन्म देते, माती कुशीत घेते. हा प्रवास आहे. हा प्रवासाचं तिकीट परमेश्वर देत राहतो. या प्रवासाचं परमेश्वर तिकीट देतो, दिलेलं असतं त्यानं. तुम्हाला फक्त तुमची चढायचं स्टेशन कुठे आहे तेवढं सांगतो तो, ते मागं पुढं होत राहतं. उतरायचं स्टेशन कधीही सांगत नाही. आणि मग हे जो प्रवास आहे आयुष्याचा, तो करत असताना त्यानं जे काय सहकार्य केलेलं असतं ना, ते आपण विसरता कामा नये. पाणी, किती लिटर पाणी पिलो असेल आपण आतापर्यंत, पाण्याच्या या बाटलीची किंमत करा. ऑक्सिजन किती घेतला असेल, त्या वाऱ्यातल्या ऑक्सिजनचा विचार करा. याचा कधी पैसा त्याने घेतला नाहीये, म्हणून त्याला विसरता कामा नसतं. तर त्याला विसरला तुम्ही ना, तर तो व्याजासह वसूल करतो, एवढं मात्र नक्की आहे. आणि म्हणून त्याची तयारी केली पाहिजे. आज हा सर्व्हिसमधला किंवा नोकरीचा जो प्रवास होता ना, ते माहीत होतं त्याला. ज्याने कुणी दिली त्यांनी त्याला त्या ऑर्डर दिली, त्या दिवशी तो तयार झाला आणि शेवटचा वेळ बी माहीत असते. हा प्रवास असू शकतो, हा माहीत असतो. आणि तो आज त्याचा शेवटचा प्रवासाचा टप्पा, म्हणजे शेवटचं आपण त्याला स्टेशन म्हणूया, ते त्याचं आलेलं आहे. ते तिथं उतरणार आहे. संजय आणि मी उडतरे हायस्कूलला एकत्र होतो. इथे काही काळ एकत्र होतो. तिथला संजय आठवतो. दोघाही मित्रांनी सांगितलेलं आहे. काठवडे सर म्हणले त्याची घारीगत नजर आहे. खरंच नजर आहे बरं का. हां,
काय व्हायचं की परीक्षेचं काम चाललेलं असायचं, लोक रिझल्ट वगैरे करायचे असतात आणि आम्ही नसल्यामुळे आम्ही आपलं बाहेर थोडंसं जायचो, ती परवानगी काढायचो. कुंभार सर होते त्यांची, काटवडे सरांची, आणि जायचो आम्ही फिरायचो शेतात आमच्या शाळेच्या शेजारी. संजयची नजर अशी होती ना, त्याला झाडावर कुठंही कितीही गर्दीत असू द्या त्याला माऊ दिसणारच. हां, माऊ दिसलं की मी यायचं. मला बापो कुणाला म्हणायचं तेच कळायचं नाही. मला कधी सर म्हणायचा, पण वसंत नावाचा होता नाही आठवते त्याला, तेव्हा कसा असतो हा बापो. अगं मला दिसत ना, अहो त्या बघा इकडे या तिकडे या, इकडे वाढायचा तिकडे वाढायचा, मह काढायचा, तो वसंत हे ते काढायचा आणि मग ते मवाची मध एकत्र गोळा करायचो आणि बरं का सगळे खायचे बरं का. मुख्याध्यापक असं सगळे मस्त पाहिजे. मध कधी खायला गोडच हो, पण त्या माशीचा डंक कसा असतो तो आपल्याला नको असतो. त्याची मध पाहिजे पण माशीचा डंक आपल्याला नको. आणि आमचं तेच व्हायचं, मध काढून न्यायचो, मध खायचे, मारणारे डंक मारायचे. असू द्या ना. दुसरा मोसम आला की मग आंबे यायचे मस्तपैकी. पाडाचा आंबा शाल काय बरोबर हरणार आणि मग ते कच्चे आंबे आणायचे. अरे कशाला त्या लोणच्याला, तिथं बागल मॅडम होत्या. पहिला पदार्थ त्यांनी आंब्याचा केलेला मला आयुष्यात मिळाला आणि असा पहिला पदार्थ खातो त्याची आठवण मला नेहमी राहते. त्यांनी पन्ह केलं होतं. पन्ह, ह्याला पन्ह म्हणतात हे त्यावेळी कळलं आणि आम्ही प्यायचो मस्तपैकी. हे संयम मस्तपैकी घारीगत लक्ष जे म्हणतात तसं. आणि या पद्धतीचं त्याचे ते मला ते हे असतात. आता की कसं आहे की थोडंसं उरताडच्या बऱ्याचशा आठवणी आहेत, पण थोडं धावत घेतो. आता निरोप त्याला द्यायचा आहे. निरूपण हा शब्द आहे. निरूपण आहे की एका जागेवरचं झाड उपटायचं आणि दुसऱ्या जागेवर लावायचं. म्हणजे जपानी भात शेतीत तसा प्रकार होता. एका ठिकाणचं रोपटी उपटायचं आणि दुसऱ्या ठिकाणी लावायची फुलण्याकरता. आज तुझं निरूपण होतंय, तू आज इथून जातोस. आता काय ते जवळच आहे, सातबारा बघितलं तर काय शेजारीच आहेत. ते इथं सासर माहेर एकच होतं त्याचं, तिकडं चालायचं मस्तपैकी. आणि मग हे जे निरूपण होणार आहे ना, ते आता तू दुसऱ्या ठिकाणी लागणार आहेस त्यावेळी मी तुला काही थोडे सल्ले देणार आहे. कारण मी जे अनुभवले तेच की आता आपण इथलं सगळं आपलं जीवन घालवलेले प्रपंचासाठी थोडं काहीतरी करायचं असेल तर ते केलं पाहिजे. मुलाबाळांच्या गडबडीत आपल्याला काही गोष्टी जमलेल्या नसतात, मिळालेल्या नसतात. मला मॅडम खूप नाचायचं होतं, मला नाचायचं वेळ भयंकर आलो. म्हणजे लेझबी खेळायला गेलो तरी वडील माझ्या बा फोकस असायचा. हां, कारण त्यांचे संदर्भ वेगळे होते. नाचून पोट भरतं नाही आहे, काम करून पोटं भरतं, पोटाचे संदर्भ त्यांचे होते. कुठल्या गोष्ट खेळून दिली नाही काय. पण आता रिटायर झाल्यापासून ना मस्तपैकी नाचतो, नातवाबरोबर आहे मस्तपैकी. हृदयी वसंत फुलताना काय फुलवायचा, मग त्याला काय पर्याय आहे. हां, तसं तू जरा आता कर. हां, कारण तू असल्या कशात पडला नव्हता. मॅडम तर मग तुम्हाला कधी म्हटलंय का होती आय लव्ह यू? नाही, मला खरं सांगा, खरं सांग, म्हणलंय का? बरं एखादं गाणं म्हणलंय का तुमच्यासाठी? हां, दोन बगीत एखादं बागत तांगडीचं गाणं काय नाही असलं हो, असलं नाही त्याच्या लेखी. आय लव्ह कसं फिरायला कुठं नेलं असेल, नेलंय का फिरायला? कोणा असतो मला माहीत नाही. नेलंय हो, नाही तर इथं सुरूरच्या रविवारच्या बाजारात नेलं असेल तेवढं, बाकी काय असेल मला माहीत नाही आहे. पण हे ज्या गोष्टी आहेत ना, ह्या आता करून घे. राहिलेल्या गोष्टी माझ्या बाबतीत सुद्धा ते होत राहतं, मी करून राहतो. कारण काय गायलं पाहिजे. आज तुमचे 2 मुलं लहानपणी लहान असताना रडत असतील, तुम्ही अंगाई गीत म्हणलं का त्यानं म्हटलं झोपवायसाठी? नाही ना. तुमचं काय माझं काय तेच आहे. माझा किस्सा सांगतो जाता. आमचंही पहिलं पोरगं रातचं रडायचं, हे करायचं, ते काय बायकोला काय तसलं काय नव्हतंच. त्या सरळ मार्गे गाणं नाही काय नाही. मग मी त्या झोपवायसाठी त्याला दूध हे पाजले, सगळं पाजले, पण झोपवायसाठी मग एक अंगाई गीत म्हणायची. लिंबोणीच्या झाडामागे गात नाही. हा बरं, नाही ते गाव उठून झालं. हां, लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का येत नाही. गाय झोपली गोट्यात गरट्यात चिऊताई, वेलीवर झोपल्या ग जाई जुई, आज माझ्या पाडसाला झोप का येत नाही. हे म्हणत असताना मी चालीच म्हणायचो हो. ते पोरगं ऐकायचं, हातपाय हलवायचं, हां 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 करायचं, बंद केलं की पुन्हा हां हां करायचं. पण व्हायचं काय,
निज पापण याच्या डोळ्यात आलेली आणि निज आता असं शेवटच्या कडव्यात म्हटलं ना तर ते बायको झोपायची आणि हे पोरं नाचायचं. खूप काही त्याच्यावर बोलण्यासारखं आहे, पण मी थोडासा वेळेचं बंधन करून जरा थांबतो. धन्यवाद.